श्री स्वामी समर्थ मंडळी, मी दुर्गा परभणीकर आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. तर सध्या नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर नवीन वर्षाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप मनापासून स्वागत. नवीन वर्षात तुमचे सर्व स्वप्न मनोकामना स्वामी पूर्ण करो ही स्वामीच्या चरणी प्रार्थना करते. तर मंडळी, माझं पहिलंच रेसिपी चॅनल आहे दुर्गा परभणीकर या नावाने. तर नवीन वर्षाचा काहीतरी संकल्प करावा वाटलं, नवीन सुरुवात करावी वाटली, म्हणून म्हटलं की तुमच्यासोबत आता माझं डेली रुटीन आणि ब्लॉग पण शेअर करावं. तर शॉर्टला आपल्या रेसिपी येतात आणि लॉंगला आपले ब्लॉग पाहायला भेटतील तुम्हाला. तर नवीन वर्षाची म्हटलं काहीतरी सुरुवात करावी, म्हणून मी लॉंगला ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर हे आजचा माझा पहिलाच ब्लॉग आहे. थोडंसं गडबड झाली तर तुम्ही समजून घ्या, कारण रेसिपीज शूट करून मागून वॉइस देत होते मी आणि समोरल्या समोर बोलण्याची मला तितकी सवय नाही. तर मी प्रयत्न करीन आणि प्रयत्न केल्यावर काही शक्य नाही, तुम्हाला पण ही माहिती आहे. तर आतापर्यंत आपण शॉर्टला रेसिपीज पाहिलेल्या आहेत माझ्या छान छान, आणि लॉंगला पण मी रेसिपी टाकलेल्या आहेत, पण म्हणलं आता लॉंगला ब्लॉग शेअर करते. तर पहिला आता मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडीशी माहिती देते. तर माझं नाव आहे दुर्गा आणि माझं शिक्षण झालेलं आहे 12वी. तर आता मी माझ्या थोडेसे माहेराबद्दल तुम्हाला सांगते. तर माझं माहेर आहे परभणी जिल्ह्यात किनोळा. तर माझं शिक्षण 12वी झालेलं आहे. माझे आई वडील शेती करतात आणि आम्ही तिघी बहिणी आहेत. तिघीचे लग्न झालेले आहेत आणि एक माझा छोटा भाऊ आहे. तर आता हे झाली माझ्या माहेराबद्दलचं. तर मी आता तुम्हाला माझ्या सासरबद्दलचं सांगते. तर माझं सासर आहे पाथरी तालुक्यात गोंडगाव. तर माझे सासू सासरे शेती करतात. मला 2 ननंदबाई आहेत आणि माझे मिस्टर आहेत. तर माझे मिस्टर MR करतात. तर आम्ही सध्या परभणीमध्ये राहायला आहोत आणि एक मला 3 वर्षाचा मुलगा आहे. तर हे असं आहे माझे थोडक्यात माहिती. तर आता मी सांगते, मी तुमच्यासारखीच एक साधी गृहिणी आहे, पण काहीतरी मनात करण्याची इच्छा होते. आणि कसं असतं ना, तर मिस्टर कसे जॉब करायला म्हणजे ड्युटीला 10 वाजता जातात आणि पुढे काम काय आपलं 11-12 वाजेपर्यंत आपलं संपूर्ण काम आवरतं. आणि मग घरात सारखं मोबाईल पण बघा वाटत नाही, टीव्ही पण बघा वाटत नाही, आणि काहीतरी करण्याची इच्छा होती मला पहिल्यापासूनच. म्हणून असं एखाद दिवशी आपण युट्यूबला इंस्टाग्रामला व्हिडिओ ब्लॉग बघतो. तर म्हणलं आपण का सुरुवात न करावी. मला आधीच पहिल्यापासूनच नवीन नवीन पदार्थ करण्याची आवड आहे आणि मला पदार्थ खूप छान जमतात, कारण मला पाहिलं की ते पदार्थ येतो. आणि पहिल्यापासूनच काही जरी नवीन पदार्थ आला की मी करून घरच्यांना खाऊ घालत होते आणि त्यांना प्रचंड आवडत होतं. तर म्हणून म्हणलं सगळ्यात पहिला प्रश्न येतो आपल्या मनामध्ये, चॅनल तर सुरू करायचंय, पण कशावर सुरू करायचं. तर लेडीजला पहिला आठवते तो म्हणजे रेसिपीज. तर मग मी पण रेसिपी चॅनल सुरू केलं दुर्गा परभणीकर या नावानं, आणि मी शॉर्टला रेसिपी टाकू लागली. चॅनल कसं काय ओपन केलं आणि कसं माझ्या मनात आलं ते. तर लहानपणापासून जेव्हापासून मी शाळेत जाते तेव्हापासून शाळेत गेलं की आपल्या मनात विचार येतात की मी हे करणार आहे, मी ते करणार आहे, मी मोठं होणार आहे, मी काहीतरी माझं स्वप्न असते आपलं ते. तर माझं पण स्वप्न होतं, पण शिक्षण काय 12वी झालेलं आहे, कारण खेड्यापाड्यात इतक्या सोयी सुविधा उपलब्ध नसतात, म्हणून जास्त काही शिक्षण झालेलं नाही. 12वी झालं आणि 12वी झाली की लग्न झालं. तर लग्न झालं तर एक मनात खंत होती आपण काहीतरी म्हणजे स्वप्न पूर्ण करण्याचं. तर मंडळी, नवीन वर्ष सुरू झालेलं आहे. तर आता मी तुमच्यासोबत माझ्याबद्दल माहिती शेअर केलेली आहे आणि मी चॅनल कशामुळे सुरू केलं ते पण शेअर केलेलं आहे. आणि आता छोटासा मी तुमच्यासोबत ब्लॉग शेअर करते. तर माझ्या 3 वर्षाचा मुलगा आहे. तर त्याला आता 3 वर्ष कंप्लीट झालेले डिसेंबरला, 17 डिसेंबरला. तर त्याला मी काय केलं, इथं शाळेमध्ये टाकले. आता सध्या शाळा काय 2-3 महिनेच राहिलेली आहे, पण म्हणलं आता पुढच्या वर्षी शाळा सुरू झाली ना, त्याला अवघड जाऊ नये म्हणून ह्या 2-3 महिन्यामध्ये त्याला शाळेची सवय व्हावा म्हणून मी इथं त्याला शाळा टाकलेले प्ले ग्रुपला. तर 4 दिवस झाले तर त्याच्यासाठी मला थोडीशी शॉपिंग करायची, म्हणजे बॉटल डब्बा वगैरे आणायचा आहे. आणि नवीन वर्ष सुरू होते तर थोडंसं बाहेर जावं म्हणलं, फ्रेश पण वाटते, कारण सहजासहजी जास्त आम्ही बाहेर जात नाहीत. तर नवीन वर्ष सुरू झाले म्हणलं आणि घरात पण सारखं सारखं बोर होतंय. तर चला तर म्हणलं थोडंसं नवीन वर्षाचं फिरून पण यावं, थोडीशी शॉपिंग असंच काहीतरी फिरावं आणि काहीतरी पार्टी नवीन वर्षाची म्हणून चालवत आम्ही. तर नक्की तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग बघा, खूप मस्त ब्लॉग होणार आहे. तुम्हाला आज आमच्या परभणीचं मार्केट फिरवते. चला तर मग. चावी पडेल शंभू, पडत असते चावी.
हाय कर, हाय म्हण. हाय. आम्हाला डबा आणायचा आहे म्हणा, शाळेत जायला बॉटल आणायची म्हणून. मी शाळेत चालू म्हणून. आता नाही रे, उद्या जायचे. मी शाळेत नुसतं म्हण मी शाळेत चालला डबा आणायलो. शंभू आमचा डबा आणायला चल. लहान मुलाची शाळेत बॉटल आहेत का? वॉटर बॅग आहे. डबा डबा नाही, फक्त वॉटर बॅग. दोन स्टीलची नाही का? स्टीलची मग 1 लिटर वाली आहे. छोटीच पाहिजे त्याची. छोटी नाही, 1 लिटर वाली आहे. 1 लिटरची 1 लिटर. 2-3 होलसेल बघितले पण काही लहान लेकराच्या वस्तू जास्त सापडत नाहीत. मोठ्याल्याच बॉटल सापडतात 1 लिटरच्या. म्हणून आम्ही आता 3ऱ्या होलसेलमध्ये आलो. कोणती पिल्लू? खूप मोठी होती होती. मोठी होती वाटायली. मोठी वाली. छोट्या नाहीत ना, स्टीलच्या मधूनच पाहिजे. प्लास्टिकचं पाणी दे वाटत नाही रोज. आपल्याला काय घ्यायची का? हे प्लास्टिक. छान आहे का? दुसरं बघ ना कोणते असले अजून काही कलर. कोणते पाय बघ. कलर हे पिंक. तुला कोणती आवडली? मला हेच छान वाटत आहे. शंभूला? शंभू तुला कोणता कलर घ्यायचा? शंभू तुला? शंभूचं दिसत चालेल. शंभू तुला ती आवडली का बॉटल? शंभू ओ, ठीक आहे. ठीक आहे, चला. शंभू ते नंतर घेऊत ना पिलो आपण. बरं ठीक आहे. 3 होलसेल पाहिले आणि 4थ्या ठिकाणी आम्हाला शंभूची बॉटल भेटलेली आहे. स्टीलचीच घेतलेली आहे आम्ही, कारण प्लास्टिकच्या बॉटलमध्ये लहान लेकराला पाणी देऊ वाटत नाही म्हणून स्टीलचीच घेतली. डबा पण प्लास्टिकचेच भेटू लागले म्हणून आम्ही काय घेतला नाही. आता इकडं होलसेल आहे आमच्या इकडं, तर इकडं आता घेऊ. तर नवीन वर्षाची पार्टी म्हणून पिझ्झा खाल्ला ना. आता आम्ही ड्रायफ्रूटच्या दुकानात आल्यात. तर खूप मोठं परभणीत दुकान झालेलं आहे ड्रायफ्रूटचं. ते शंभूला आम्हाला ड्रायफ्रूट लाडू करायचे म्हणून ड्रायफ्रूट घेण्यासाठी आलेलो आहोत. तर इथून आम्ही ड्रायफ्रूट घेतले. शंभू काय खायला? पाणीपुरी. काय खायला पिलू? पाणीपुरी. ही गाडी बसून हाय कर शंभू. आता टाकले पिलू? नाही टाकले. तिकडून शॉपिंग करून आलोत आणि आता जवळच्याच केंद्रामध्ये आम्ही दर्शन घेतलं, कारण सकाळीच नवीन वर्षाच्या दर्शनाला जायचं होतं, स्वामीच्या पण झालं नाही. तर शंभूच्या मॅडम म्हणल्या होत्या की बॉटलला स्ट्रॉ असलेली बॉटल आणा. तर आम्ही ही स्ट्रॉ असलेली बॉटल आणली, म्हणजे त्याला स्वतः पाणी पिता येईल, त्रास होणार नाही. आपली साधी बॉटल दिली ना तर असं पेतानी ना ते अंगावर सांडतं, म्हणून त्याला स्ट्रॉची बॉटल आणलेली आहे. आणि ही 120ला पडलेली आहे. छोट्या लेकराचं पण किती महाग झाले आणि भेटत पण नाही जास्त करून. तर ही पूर्ण आम्ही स्टीलची बॉटल आणलेली आहे, कारण आजकाल प्लास्टिकचं तब्येतीसाठी चांगलं नाही, म्हणून पूर्ण आम्ही स्टीलची बॉटल आणलेली आहे. कारण याला जाती पण अजून 2-3 वर्ष, ठेवली तर नीट ठेवली तर शंभून आमच्या. तर ही बॉटल आणलेली आहे शंभूसाठी, आणि हे शंभूसाठी डबा आणलेला आहे. डबा पण आम्ही स्टीलचाच आणलेला आहे, कारण आपण कसं काही गडबडीत असतो, स्वयंपाक केलेला असते, लवकर एखाद्या वेळेस होत नाही, तर गरम गरम डब्यात द्यावं लागतं. आणि प्लास्टिक आपल्या तब्येतीसाठी खूप हानिकारक आहे, म्हणून आम्ही हे पण स्टीलचा डबा आणलेला आहे.
वरून असं प्लास्टिकचं झाकण आहे, कारण त्याला जास्त एक पोळी पण खात नाही ते, फक्त चतकोर अर्धी पोळी द्यावं लागते आणि त्याच्यातला पण डबा वापस आणायला आहे, म्हणून आम्ही छोटा डबा घेतला आहे सध्या तरी, कारण त्याला उघडायला पण सोपा जाईल. तर हे आहे, त्याला आम्ही तिथं दुकानामध्ये उघडून पाहायला लावलं तर त्याला हे सोपा चाललाय. तर दुसरे तितके उघडता नाही गेले, ते दातानं असं उघडू लागलं म्हणून आम्हाला हे सोपा गेला, म्हणून आम्ही हे घेतलं आहे स्टीलचा डबा. तर हे स्टीलचा डबा आम्हाला पडलेला आहे 275 रुपयाला. पहिले आपल्याला डबे काय नव्हते, चापटा डबा घ्यायचा आणि शाळेत जायचा, पण आता लेकराचं खूप निघाले. तर हे दोन्हीच कितीतरी 300 350चे झालेले आहे बॉटल आणि ते. तर खूप लहान लेकराचा खर्च झालेला आहे. तर शंभूच्या शाळेची तयारी झालेली आहे. शंभूला आधी पण आम्ही 5-6 दिवस शाळेत टाकलं होतं, पण तिथून आम्ही रूम चेंज केली कारण शाळा खूप लांब पडू लागली. तर आता इथं टाकले. 2-3 महिने शाळा राहिली, पण त्याला पुढच्या वर्षीची सवय लागावं म्हणून आम्ही हे 2-3 वर्ष टाकले, कारण पुढच्या वर्षी ते रडणार नाही शाळेत जाताना. तर सगळं इथं बॉटल ती आणलेली आहे. तर पुन्हा एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा. या नवीन वर्षात तुमच्या मनाच्या संपूर्ण स्वामी इच्छा पूर्ण करो हीच प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच मी स्टॉप करते. तर आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून मला सांगा. आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि आजपासून आपले छान छान व्हिडिओ आपल्या दुर्गा परभणीकर या चॅनलवर येणार आहेत आणि रेसिपी तर तुम्ही बघतच आहात किती छान छान आहात, म्हणून आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी घेऊन, ब्लॉग घेऊन. धन्यवाद.